आज आपण बनवणार आहोत मसाला. आपल्या रोजच्या वापरासाठी जो लागतो मसाला तो बनवायचा. त्यासाठी आपण मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या मिरच्यांचे 3-4 खूप प्रकार आहेत, पण आपण त्यात फक्त 3 प्रकारच्याच मिरच्या घेतल्या आहेत. ही मिरची घेतली आहे लवंगी मिरची, ही आपण घेतलेली आहे 5 किलो. ही मिरची आहे साधी मिरची आहे, कमी तिखटवाली ही मिरची आहे, ही घेतलेली आपण 2 किलो. आणि ही मिरची घेतलेली आहे तरीवाली, जेणेकरून आपल्या जेवणाला तरी यावी म्हणून ही घेतलेली आहे आपण 1 किलो. आणि बाकीच्या गोष्टींसाठी गरम मसाला तर लागतोच, त्यासाठी आपण घेतलेले आहे हे मसाले. ह्या मसाल्यांचे नावं तर तुम्हाला माहीतच असतील, तरी मी सांगते पुन्हा. याला बोलतात मिरे, याला बोलतात दगडफूल, याला बोलतात शहाजिरे, याला बोलतात कर्णफूल, याला बोलतात लवंग, याला बोलतात हिंग, याला बोलतात बादियान, याला बोलतात दालचिनी, याला बोलतात जिरे. हे तर आपण रोजच्या वापरात वापरतोच, तुम्हाला माहीतच असेल. आणि याला बोलतात सुंठ. आणि हे तेजपत्ता, याला तेजपत्रा असं पण म्हणतात. आणि हे आहे जिरे, धने तर आपल्याला जास्त प्रमाणात नाही घेतले तरी चालतील, पण अंदाजे आम्ही इतकेच घेतो. तुम्ही हे ट्राय करून बघा. आणि हा सगळा मसाला हा 7 किलो आहे, पण हे पूर्ण वाटून घेतल्यानंतर हा 10 किलो होतो. आणि हा 10 किलो आपल्याला वर्षभर आरामात जातो. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि याची टेस्ट नक्कीच तुम्हाला आवडेल. आम्ही नेहमी हाच वापरतो, त्यामुळे ट्राय करा आणि आम्हाला सांगा. आणि आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. थँक्यू.